आणि वरून काय काय पाहुणे अशा अचानक घरी जातात आणि काय म्हणतात, मला सरप्राईज द्यायचं होतं. काला मराय सरप्राईज देतो तू? सांगून जात जा, आपलं पुढच्याला वजन होऊ नये. मायबाप पुढच्याची बी मानसिकता बघितली पाहिजे. त्यांचा बी संसार चालू आहे, त्यांची नवरा बायकोची भांडणं होत असते, तर तुमच्यामुळे मिटून घ्यावं लागतात ना त्यांना. अचानक पाहुणे आले मिठी त्यात भांडणं. हा, उलट चहा काय न पाणी काय, नवरा म्हणतो काय एका मिनिटात बायको बदलली बा. आणि ते पाहुणा सुद्धा विचार करतो कितीच एक जीवन राहतात, आणि पाहुणा त्याच्या बायको संग भांडून आलेला असतो. आणि हे जो पाहुणा ज्यांच्या घरी गेला, काहीच नाही, तेव्हा असाच होता मोकार फिरतीवर. मालक घरी नव्हते. मालकाने विचारलं तुम्ही कोण? तेव्हा म्हणला मी मामा. मामा म्हणल्या बायकोला वाटलं नवऱ्याचा मामा असन. संध्याकाळी मालक आल्यावर मालकीण्याला विचारलं नवऱ्याने, म्हणली येऊ कोण आहे? ते म्हणली मामा. आता नवऱ्याला वाटलं हिचा मामा असन आणि हिला वाटलं ह्याचा मामा असन. तेव्हा गाव मामा होता, त्याचं नावच मामा होतं. 8 दिवस राहिले म्हणे घेणं देणं. कसला मामा असन बघा ना तुम्ही. आता 8 दिवसांनी ते नवरा बायकोला म्हणला, होय ग तुझा मामा कधी जायचा आहे? ते म्हणजे माझा माझा आणि मामाचा काही संबंध आहे? माझा मामाच नाही, माझ्या आईला भावच नाही म्हणले. आम्हाला फक्त गुरु मामा येऊ मामा आमचा नाही. अगं म्हणले तो मामा. ते म्हणले मला वाटलं तुमचा आहे. तो मला वाटलं. म्हणले ह्यो मामा 8 दिवस घरात राहतोय ना, ह्याला काढायचा कसा? मालक हुशार होता. मला आजच संध्याकाळी काढू. फक्त एक काम करायचं, संध्याकाळी जेवण करायला बसलं की लाईट बंद करायची ना, आपलीच भांडणं सुरू करायची. आणि मी तुला हनल्यासारखं करीन आणि तू रडल्यासारखं करायचं. म्हणजे आपली भांडणं बघून तरी मामा निघून जाईन. बा नको बा ह्यांचेच लागल्या तर आपण कशाला थांबायचे. लाईट बंद केली आणि अशाच किरकोळ शब्दावनं चकमकन. भांडणाला काय लय शब्द लागतात का काय? तेव्हा नुसतं हो म्हणलं तरी भांडण सुरू होतंय. भांडणाला जास्त लागत नाही, शांत राहायला जिगर लागते. हा, शांत राहण्यासाठी लय अभ्यासन लय कष्ट लागतंय. भांडणं म्हणजे बावळाटांचं काम आहे. भांडणाला काय नुसतं ठात उघडायचं आहे. भांडणाला अक्कल लागत नाही, शांत राहायला बुद्ध्यांक लागतो. विडल भांडणं सुरू झाली आणि मग लाईट बंद केल्यानंतर ह्यांच्यातच ठरल्याप्रमाणे नाटक सुरू झालं. ह्यांनी मोठी काठी काढली आणि हे पोत्यावर ठोकं टाकायचा, खटकून वाजायचं, ती मोठमोठ्याने रडायची, हेव हाणायचा, ती रडायची. खोटंच. पाहुणा म्हणला चलो. पाहुणा निघून गेला. पण चपला घातल्या पाहुणा म्हणला प्लॅनिंग तर नसेल ना. पाहुणा म्हणजे मुरलेला होता. तो खिडकीतून बघत होता, गेला नाही, नुसता बघायचा. आणि मग 10-5 मिनिटं ते म्हणले आता बघा हॉलमध्ये आहे का ते? कशाचं काय? ते म्हणा जिंकलो. गेलं निघून. ते मला म्या कसं हाणल्यासारखं केलं. ते म्हणले म्या कसं रडल्यासारखं केलं. पाहुणा खिडकीतून मला म्या कसं गेल्यासारखं केलं. हे काय सांगितलं? हे संसारातलं दुःख आहे. गेल्यासारखं दिसतंय पण मुळापासून जात नाही. मुळापासून घालवायला एकच पर्याय, आपुला तो एक देव करून घ्यावा. ज्ञानरूपी भगवंत आपला साजर केला तर तुम्ही सुखी. विडल संसारात सुख नाही, सुखाची आशा आहे. अहो नाहीच काय हसत बी नाही तर रडत बी नाही तर काय, कसलीच रिॲक्शन देत नाही. दुःख पर्वता एवढे. मग त्यांच्याकडे बघून आम्हाला सुद्धा दुःख पर्वता एवढे होते. लय जड झालेत. माझी विनंती, जरा तुम्ही जरा मोकळं व्हा बघा. प्रत्येकाला बरोबर हसून खेळून जागा, जरा फ्रेश राहायला शिका. ज्ञानोबा म्हणतं ते हृदय प्रसन्न आहे ते दुःख केवता होय. आतूनच जर माणूस प्रसन्न असेल तर जगातली कोणतीच गोष्ट तुम्हाला दुःख देऊ शकत नाही. 2 जोडपी होते. एक जोडप्याच्या घरात नुसतं हास्या चालत आणि एका घरात नुसती रडारड, नवरा बायकोच्या नुसती भांडणं. ज्या घरात नुसती रडारड आहे ना, त्या हसणाऱ्याच्या घरी जाऊन त्याने विचारलं, होय र लाज वाटते रे तुझ्या शेजारी राहिला आम्हाला? एक दिवस असा नाही की आमच्यात भांडणं नाहीत आणि तुमचा एक बी दिवस असा नाही, तुम्ही कायमच हसताय म्हणले. काय एवढं हसत? तो म्हणला हो कसं आहे, झाकली सव्वा लाखाची. म्हणला बा तुझं लय बरं रे म्हणला, इथे मी म्हणून जगलोय. आता मला मग हस्या तर कायम चालू. अरे पण का हसतो विचारलं का? अरे आमची सुद्धा मिनटाला भांडणं होते. आणि भांडणं झाले की बायको मला बेलनं फेकून हाणते. बेलनं मला लागलं की ती हसतीन, हुकलं की मी हसतो. ह्याच्या मागं दुसरं कोणतंच कारण नाही. हे प्रॅक्टिकल आहे.
हाणामारीवर नियमावर हसा अवलंबून आहे माझ्या. तो म्हणला आमचं बरं अजून बेलण्यावर आलं नाही. हे सुखाचं असंच आहे, सुख नाहीच आशा. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञान दोष घे. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञान दोष. जगद्गुरु तुकोबार आजच्या अभंगातून जीवनाला सुखी होण्याचा साधा सोपा सरळ मंत्र सांगतात. वारकऱ्यांच्या जवळपास पाठातला आजचा हा अभंग आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विनजीवा सुख नाही. अभंगाची शब्दरचना फारच सुंदर आहे, पण त्याच्यातला जो भाव आहे तो लक्षात घ्या. या जगामध्ये दोनच गोष्टी आहेत, एक तर प्रकाश आहे किंवा अंधार आहे. ह्याच्या पलीकडे जगात दुसरी गोष्ट नाही, तिसरी गोष्ट नाही. एक तर उजेड तरी असेल किंवा अंधार तरी असेल. विडवलं ज्ञान तरी असेल किंवा अज्ञान तरी असेल, कौरव तरी असतील किंवा पांडव तरी असतील. असे दोनच पॅटर्न ठरले, तिसरा पॅटर्न जगात नाही. विडवलं आस्तिक किंवा नास्तिक, हे दोनच वर्ग आहेत. तसं एक तर ज्ञान आहे किंवा अज्ञान आहे, प्रकाश आहे किंवा अंधार आहे, हे दोनच वर्ग आहेत. आणि कसं असतं, अंधार आणि प्रकाश ह्यांची जर टॅली केली, कुणीच कुणाला कमी नाही बरं का. अंधाराला सुद्धा कमी समजायचं नाही आणि उजेडाला सुद्धा कमी समजायचं नाही. ज्या त्या गोष्टी आपापल्या ठिकाणी आपापलं वजन राखून काम करते. विडवलं आणि या अंधाराचा बी एक बॉस आहे आणि उजेडाचा सुद्धा एक बॉस आहे बरं का. नीट आहे का. अंधाराचा बॉस आहे अज्ञान आणि प्रकाशाचा बॉस आहे ज्ञान. अंधाराचा बॉस कोण आहे? अज्ञान. आणि अज्ञान नावाचा अंधकार असा आहे, सूर्याच्या उजेडाला ती मोजीतच नाही. कित्येक अज्ञानी माणसं अंधारात छती काढून चलते. भाषा कळते का बघ. म्हणजे अज्ञान आहे मान्य आहे, सूर्याच्या प्रकाशाला ते दाद देत नाहीत. त्यांना ज्ञानाचा फोकस दाबावा लागतो, तेव्हा अज्ञानाचा अंधकार गायब होतो. विडवलं ह्या एलईडी मरकुरी पुढं अज्ञानी माणसं सूर्याला दाद देत नाही, तर ही मरकुऱ्यान फोकस चलत नाही. अज्ञान आणि ज्ञान या दोनच गोष्टी आहेत. मग अज्ञान रूपी अंधकार जीवनातला जर तुम्हाला घालवायचा असेल, ज्ञानरूपी प्रकाश जीवनात आपलासा करून घ्या. अभंगाच्या पहिल्या चरणात आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विनजीवा सुख नोहे. अज्ञान नावाचा अंधकार जर घालवायचा असेल तर देव आपला कोणता देव? ज्ञानच देव. ज्ञानरूपी भगवंत जर आपलासा केला तर अज्ञानरूपी अंधकार जाते. एकदा का ज्ञानाचा सूर्य उगवला, सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? तुमच्याकडे पूर्वलाच का? हा का पूर्व दिशेच्या राऊळी उदया येता सूर्य दिवाळी, की येरे ही दिशा तेची काळी काळी म्हणा. ज्ञानोबा म्हणतात दिवस सूर्य हा पूर्व दिशेला उगवत असतो, पण पूर्व दिशेला जरी सूर्य उगवला तर ज्या क्षणी उगवला 10 दिशा सुद्धा प्रकाशित होता. तसं एकदा ज्ञान नावाचा प्रकाश जर आपल्या जीवनात आला तर हरीची अदास हरिदाही दिशे. सगळीकडे तुम्हाला जग हे प्रकाशमान दिसल्याशिवाय राहणार नाही. विडवलं त्याला प्रमाणानं उजळल्या 10 दिशा गगना आलेशी. हो 10 दिशा प्रकाशित. पण कधी ज्ञान रूपी देव आपलासा केला तर. नाही, देव म्हणजेच ज्ञान आहे. विडवलं तुम्ही म्हणता मग आपुला तो काय प्रकार आहे? भाऊ आपुला तो एक देव करून, देव आपलाच आहे आणि आपल्यातच आहे, फक्त एक करून घ्यायचा आहे. देव मिळवणे म्हणजे बाहेरून कुठून ती गोष्ट इकडे येणार नाही, आपल्यातच आहे, फक्त प्रगट करायचे आहे. जसं कचरा बाजूला केला की पाणी खाली स्वच्छ आहे, ढग बाजूला झाले सूर्य प्रकाशमान आहे, अज्ञान बाजूला केलं की आत्मारूपी भगवंत आपल्यातच प्रगट आहे. विडवलं आपलाच आहे, फक्त एक करून घ्यायचा. आणि तो जर एक केला
जगातली कोणतीच गोष्ट तुम्हाला दुःख देऊ शकत नाही. म्हणजे ते ने विना जीवा सुख नाही. ही प्रक्रिया जर जीवनात झाली, नुसता जगाचाच अभ्यास चालू आहे, कधीतरी ह्याचा अभ्यास करा ना. डोळं उघडलं की बाहेरच चालू आहे, फक्त जगात काय चाललंय, अरे आत काय चाललंय कधी बघ ना. जगात बघू नको, आत बघ. विडलं आधी आतला प्रगट करा. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञान दृष्टी. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञान दृष्टी. याविन चावटी करून याविन चावटी करून आमचा आम्हाला आत्मसुख घ्या विषय सुख लय घेतलं कधीतरी आत्मसुख घ्या. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञान दृष्टी. या विन चावटी करू. बाकीचा मूर्खपणा करत बसू नका. जे ओरिजिनल आहे ते कंट्रोल मध्ये आणा. आपला तो एक देव, देव ह्याच्यातच आहे, आपलाच आहे, फक्त एक करून घ्यायचा आहे. विठ्ठल. आणि हे जर प्रक्रिया झाली तर तुम्ही दुःखी नाहीच, आणि ह्या प्रक्रियेला सोडून मग मात्र सुखी होऊ शकत. ते ने विना जीवा सुख. आणि एकदा ते सुख मिळालं, बाकीचं सुख त्याच्या पुढे चिल्लर रे माय बाप. हे संसारातलं सुख म्हणजे काय सुख आहे का? हे सुख कसं आहे सांगू का? थाप मार. सुख पाता जवा पहाटे हे सुख काय सुख आहे का आपल्या रोजच्या जीवनात आहे ते सुख नाही कोटे आली. अहो एक शब्द सुद्धा आपल्याला लय झाला एखाद्याने बोललेला, दिवसभर माणूस त्याच्यात गुंग होते. एका शब्दाने तुमचा दिवस खराब होत असेल तर जिंदगीत अर्थ आहे का? आणि 10-10 वर्षाच्या कायकांचे शब्द ध्यानात आहे, तो मला बोलला होता. मूर्खपणाचं लक्षण आहे. सोडून द्यायला शिका तर सुखी राचा. विडल कोणी यायचं ना आपल्याला टपले हाणून जायचं ना, आपण त्याचा विचार करीत रात्रभर जागत बसायचं. काय त्याचा उपयोग आहे का? हे लांछन आहे जीवनाला. माय आपल्या आपल्यात रमायला शिका. आपुली आपण करा तर खरे सुखी. नाही ह्या बाकीच्या पदार्थांनी माणूस सुखी होऊ शकेल. हे सुख जवा पाडेन दुःख पर्वत एवढे. किती दुःख आहे बघा तुम्ही. अहो कसला जोक सांगा, नाहीच हसत काय काय कीर्तनात. आणि कोणचा महाराजांना उलता पालता केला तरी अजिबात स्माइल देत नाही. म्हणजे काय दुःख आहे, काय काय दुःख पर्वता एवढे. सुरू झाल्यापासून म्हणते टाळी वाजा विठ्ठल म्हणा. काय काय टाळी वाजत पण तोंडच उघडीत नाही. मग जेव्हा बसल्या तसंच करायचं, घास घ्यायचा पण तोंडच उघडायचं ना. तिथं घास घ्यायचे थोबाड वाचतो. मरचीन काय विठ्ठल म्हणलं. अहो नाहीच काय काय हसत बी नाही तर रडत बी नाही तर काय कसलीच रिॲक्शन देत नाही. दुःख पर्वता एवढे. मग त्यांच्याकडे बघून आम्हाला सुद्धा दुःख पर्वता एवढे होते. लय जड झालेत. माझी विनंती जरा तुम्ही जरा मोकळं व्हा बघा. प्रत्येकाला बरोबर हसून खेळून जागा, जरा फ्रेश राहायला शिका. ज्ञानोबा म्हणतं ते हृदय प्रसन्न आहे ते दुःख केवता होय. आतूनच जर माणूस प्रसन्न असेल तर जगातली कोणतीच गोष्ट तुम्हाला दुःख देऊ शकत नाही. नाहीच काय काय माणसं हसत म्हण. फ्रेश जगायला शिका. विडल तुम्ही दुःखी का? जगातला कोणताच माणूस तुम्हाला दुःख देऊ शकत नाही. तुम्ही दुःखी का याला कारणीभूत तुम्हीच आहात. हे फार महत्वाचं वाक्य आहे बाप. आणि रोजच्या जीवनात दुःख पर्वता एवढे. पोरांचे बाप आम्हाला म्हणतात महाराज कुठेतरी बघा आमच्या पोराला बायको. दुःख पर्वता एवढे. एक तर ते बोंबलत फिरते, नोकरी लागाना दुःख, मिळाली बायको ती नांदाना दुःख, नांदली तिला पोरं व्हायना दुःख, झाली ती जागाना, जगली ती शाळे जायना, गेली ती म्हाताऱ्याच्याच नागपुडीत बोटं घालतात. म्हणजे अहो काय तमाशा आहे म्हणे. हे दुःख पर्वता एवढेच ना.
अनेक दुःख सांगू मी किती सकळ संसाराचे सकळ संसाराचे त्रुटी आन साहेब पाषाण फोटो भय कापी चित्ते भरलात भय ते बरनाये चित्ते भरलात प्रथम केला गुरुदेव प्रथम केला गुरुदेव प्रथम केला गरवेवास प्रथम केला गरवेवा अनेक दुःखे सांगू किती काय दुःख अहो पाषाण फुटतेत तुकोबरांसारखे महात्म्याला सुद्धा म्हणावं लागले की संसार तापे तापलो मी देवा. आणि मी तुम्हाला खरं सांगू का इतक्या दुःखातून तुम्ही कीर्तनाला आलाय तुम्ही खरे संत आहेत. ही माझ्या समोर बसलेला वर्ग आहे ना तुम्ही असल्या टचीतून वेळ काढून कीर्तन मग तुम्ही काय कमी सहन करताय का रोज. आणि कुणीच सुखी नाही राजा दुखिया प्रजा दुखिया अरे जो देखे सो तुखिया बाबा सुखिया कोई धूत दुखिया अवधूत दुखिया. कबीरजी म्हणले पुन्हा जरा कसं काय चाललंय ते म्हणतो बरं आहे म्हणजे निमार्द खलासच झाले. असं कोण म्हणतं का उत्कृष्ट आहे उत्तम आहे नाही हाय बरं आहे नसल्यापेक्षा म्हणजे पुरातून पोकारलाय फक्त दाखवा येत नाही. आणि महाराजाला वाटतं गायकांचं बरं आहे गायकांना वाटतं पकवाजाचं बरं आहे पकवाजाला वाटतं बसणाऱ्यांची मजा आहे बसणारे म्हणतात महाराजांची मजा आहे मजा कुणाचीच नाही. सब दुखिया दोन जोडपी होते एक जोडप्याच्या घरात नुसतं हाशा चालत आणि एका घरात नुसती रडारड नवरा बायकोच्या नुसती भांडणं. ज्या घरात नुसती रडारड आहे ना त्या हसणाऱ्याच्या घरी जाऊन त्याने विचारलं होय र लाज वाटते रे तुझ्या शेजारी राहिला आम्हाला एक दिवस असा नाही की आमच्यात भांडणं नाही तर तुमचा एक बी दिवस असा नाही तुम्ही कायमच हसताय म्हणले काय एवढं हस तो म्हणला हो कसं आहे झाकली सव्वा लाखाची म्हणला बा तुझं लय बरं रे म्हणला इथे मी म्हणून जगलोय. आता मला मग हस्या तर कायम चालू अरे पण का हसतो विचारलं का अरे आमचे सुद्धा मिनटाला भांडणं होते आणि भांडणं झाले की बायको मला बेलनं फेकून हाणते बेलनं मला लागलं की ती हसतीन हुकलं की मी हसतो. ह्याच्या मागं दुसरं कोणतंच कारण नाही हे प्रॅक्टिकल आहे. हाणामारीवर नियमावर हसा अवलंबून आहे माझ्या ते म्हणलं आमचं बरं अजून बेलण्यावर आलं नाही. हे सुखाचं असंच आहे सुख नाहीच आशा सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती नाही केला हिंडता चिन बाबला माया वेतीला जीव माझा सुखाची आशा जन्म नाही केला चिन बाबला माया सर्व सुखाची आशा जन्म गेला जन्म गेला एक मुक्ती एक नाही केला मुक्ती नाही केला चिन पावला पावला माझ्या वेष्टीला जीव माझा माझ्या वेष्टीला जीव माझा माझ्या सोयीत लेन ते कोणी माझ्या सोयीत लेन ते कोणी माझ्या सोयीत माझ्या सुख कुठे अहो आशाच आहे म्हण ह्याच्यातून मिळन त्याच्यातून मिळन सर्व सुखाची या आशा गुरु बदलले काय काय नाही सुखासाठी
पण जे बदलले त्यांच्याच किल्वा व्हायरल झाल्या परत. दुःख पर्वता एवढे. अहो कशाचं सुकन कशाचं काय. ज्ञानोबऱ्यांची होय मृत्यूलोकी सुखाची कहाणी स्वर ऐकी जे कवनाचे काने. अरे मृत्यूलोकात सुख स्वरात स्वरात दुःख बांधवडी आहे आज दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार दुःख बांधवडी आहे हा संसार जे लोकीचा चंद्र क्षयरोगी ज्ञानोबराय म्हणतात जे तर उदय होय असता लागे दुःख लेवोनी सुखाची अंगी सलित जगाते. अहो सुकन दुःख फिरा निघालं एकाच आईचे लेकर दुःखाला खेळायलाच कोणी घ्यायना. आई हुशार होती म्हणजे इकडे सुखाचे कपडे काढले आणि दुःखाला घातले. लोकाला काय फक्त पॅकिंग खास पाहिजे चमचम केलं पाहिजे आतल्या मालाला कोण खात नाही. दुःख लेवोनी सुखाची अंगी सळित जगाते. सळतय जगाला माय बाप हे दुःख माय. आणि संसारात दुःख नुसतं गेल्यासारखं करतं पण जात नाही. काय झालं एको कमी करा. एका घरी एक पाहुणा आला फोन नाही काय नाही डायरेक्टच. पाहुण्यांना माझी विनंती तुम्ही सांगून जात जा बरं. बिहाच्याच नाही काय काय आणि म्हणतात सरप्राईज द्यायचं होतं. तुला अक्कल आहे का. अरे पुढच्याची बी तयारी बघ ना त्यांची काय हाई का नाही मानसिकता तुला बोलवायची का. आणि लयच निसुक म्हण काय काय. पाहुण्यांच्या घरी गेले आणि पाहुण्याने विचारलं ना चहा करू का सरबत. ते म्हणतो चहा होस तर सरबत करा. अरे तुला मग पोहे का जेवण. ते म्हणतो जेवण दुपारून करू आता चहा झाल्या पोह्याचाच मारा थोडा करू. अरे तुला थोडा तरी कॉमन सेन्स पाहिजे बुद्ध्यांक पाहिजे आपलं. आणि वरून काय काय पाहुणे अशा अचानक घरी जातात आणि काय म्हणतात मला सरप्राईज द्यायचं होतं. काला मराय सरप्राईज देतो तू सांगून जात जा. आपलं पुढच्याला वजन होऊ नये माय बाप. पुढच्याची बी मानसिकता बघितली पाहिजे. त्यांचा बी संसार चालू आहे त्यांची नवरा बायकोची भांडणं होत असते तर तुमच्यामुळे मिटून घ्यावं लागतात ना त्यांना. अचानक पाहुणे आले मिठी त्यात भांडणं. हा उलट चहा काय पाणी काय नवरा म्हणतो काय एका मिनिटात बायको बदलली बुवा. आणि ते पाहुणा सुद्धा विचार करतो कितीच एक जीवन राहतात आणि पाहुणा त्याच्या बायको संग भांडून आलेला असतो. आणि हे जो पाहुणा त्यांच्या घरी गेला काहीच नाही तेव्हा असाच होता मोकार फिरतीवर. मालक घरी नव्हते. मालकाने विचारलं तुम्ही कोण. तेव्हा म्हणला मी मामा. मामा म्हणल्या बायकोला वाटलं नवऱ्याचा मामा असन. संध्याकाळी मालक आल्यावर मालकीण्याला विचारलं नवऱ्याने म्हणली येऊ कोण आहे. ते म्हणले मामा. आता नवऱ्याला वाटलं हिचा मामा असन आणि हिला वाटलं ह्याचा मामा असन. तेव्हा गाव मामा होता त्याचं नावच मामा होतं. 8 दिवस राहिले म्हणे घेणं देणं. कसला मामा असन बघा ना तुम्ही. आता 8 दिवसांनी ते नवरा बायकोला म्हणला होय ग तुझा मामा कधी जायचा आहे. ते म्हणजे माझा माझा आणि मामाचा काही संबंध आहे. माझा मामाच नाही माझ्या आईला भावच नाही म्हणले. आम्हाला फक्त गुरु मामा येऊ मामा आमचा नाही. अगं म्हणले ते मामा. ते म्हणले मला वाटलं तुमचं आहे. ते मला वाटलं म्हणले ह्यो मामा 8 दिवस घरात राहतोय ना ह्याला काढायचा कसा. मालक हुशार होता. मला आजच संध्याकाळी काढू. फक्त एक काम करायचं संध्याकाळी जेवण करायला बसलं की लाईट बंद करायची ना आपलीच भांडणं सुरू करायची. आणि मी तुला हनल्यासारखं करीन आणि तू रडल्यासारखं करायचं. म्हणजे आपली भांडणं बघून तरी मामा निघून जाईन. बरं नको बा ह्यांचेच लागले तर आपण कशाला थांबायचे. लाईट बंद केली आणि अशाच किरकोळ शब्दानं चकमकन. भांडणाला काय लय शब्द लागतात का काय तेव्हा नुसतं हू म्हणलं तरी भांडण सुरू होतंय. भांडणाला जास्त लागत नाही. शांत राहायला जिगर लागते. हा शांत राहण्यासाठी लय अभ्यासन लय कष्ट लागतंय. भांडणं म्हणजे बावळाटांचं काम आहे. भांडणाला काय नुसतं ठात उघडायचं आहे. भांडणाला अक्कल लागत नाही. शांत राहायला बुद्ध्यांक लागतो. विडल भांडणं सुरू झाली
आणि मग लाईट बंद केल्यानंतर ह्यांच्यातच ठरल्याप्रमाणे नाटक सुरू झालं. ह्यांनी मोठी लटकाठी काढली आणि हे पोत्यावर ठोकं टाकायचा, खटकून वाजायचं, ती मोठमोठ्याने रडायची, शेव हाणायचा, ती रडायची. खोटंच. पाहुणा म्हणला चलो. पाहुणा निघून गेला, पण चपला घातल्या पाहुणा म्हणला प्लॅनिंग तर नसेल ना. पाहुणा म्हणजे मुरलेला होता, तो खिडकीतून बघत होता, गेला नाही, नुसता बघायचा. आणि मग 10-5 मिनटं ते म्हणले आता बघा हॉलमध्ये आहे का ते, कशाचं काय. ते म्हणला जिंकलो, गेलं निघून. ते मला म्या कसं हाणल्यासारखं केलं, ते म्हणले म्या कसं रडल्यासारखं केलं. पाहुणा खिडकीतून मला म्या कसं गेल्यासारखं केलं. हे काय सांगितलं, हे संसारातलं दुःख आहे. गेल्यासारखं दिसतंय पण मुळापासून जात नाही. मुळापासून घालवायला एकच पर्याय, आपुला तो एक देव करून घ्यावा. ज्ञानरूपी भगवंत आपला साजर केला तर तुम्ही सुखी विडल. संसारात सुख नाही, सुखाची आशा आहे. नुसत्या आशेवर माणूस जगतोय. तालुक्यापासून गाव 5 किलोमीटर होतं आणि पूर्वी टांग्याला एकच घोडा असायचा. आणि ते घोड्याने बऱ्याच तालुक्यावनं गावाकडे चक्र मानल्यावर एक चांगलं गिऱ्हाईक आलं. तालुक्यावनं घरी जायचं होतं, पण घोडं दिवसभर चक्र मारून थकलं. घोडं कसंच उठाना. मालक हुशार होता, कासाची पिंडी घेतली आणि घोड्याला जी ब्रॅकेट असतंय का, अशी दांडी पुढं थोडी शिल्लक राहिलेली असते बघा, घोड्यापासून अशा हातभर अंतरावर दांडी संपत होती. घास मालकाने दांडीच्या शेंड्याला बांधला आणि घोडा तर इकडं टांग्याला झोपलेला आणि त्याच्या पुसणाचा एवढा हातभर पुढं घास दिसायचा. घोडा म्हणला आता जमलं गाड्या, हिरवा घास आहे. तटकून उठलं घोड आणि म्हणला चला, सुरू केलं की घास आपला होईल. अहो जसा घोडा चालायचा तसा घास पुढंच, कारण तेवढ्या अंतरावर बांधला होता ना. शेवटी गाव आलं, पण घास काय तोंडाला लागला ही त्या घोड्यासाठी नव्हतं. विडल विठाल 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 विठाल. किती दुःख आहे. जंगलातून एक जण चाललं, त्याच्या माग वाघ लागला म्हणून आता बचाव म्हणून इहिरीत उडी हाणली. इर होती कुरडी, उडी हाणल्यावर कळालं हवेतच होता तवर कळाना काय करायचं. बाजूला झाड होतं, झाडापासून एक येल त्या इहिरीत लोंबत, ह्याने उडी हाणली, असंच इलीला टाकला. वाचलो रे म्हणला. वाघ तिथं बाहेर असा इहिरीच्या कटाड्यावच. म्हणला खाली उतराव तर खाली नाग उभा, नाग आणि इकडं वाघ उभा. म्हणला फांदीवर चढाव, येलताराला धरून झाडाव, तिथं आगी मोहळ. आणि जिथून येल सुरू होते तिथं उंदीर येल कुरतडत होता. वाघोबा नागोबा उंदरोबा आणि त्याच्यात गुतला येऊन नवरोबा. आणि तसल्या टचीत माशा उठल्या, सगळ्या अंगाला झोंबल्या. एक मधाचा थेंब ह्याच्या नाकाच्या शेंड्यावर पडला. तसल्या दुःखातून हे जीभ बाहेर काढून नाकावर जो थेंब पडला तेव्हा हात वाढायचा आणि म्हणायचा वाह मत काय गोड आहे. नात करायचा नाही म्हणला मधाचा. अरे मरायला लागला ना. तसंच आहे संसारात. सकाळी उठल्या की बायकोची फुन 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 फुन. वागोबा बाहेर जाऊ तर मित्रांचे उदारे देणं व्हायना नागोबा. आणि ह्यांच्या बेनं घरातून बाहेर निघाला की बारकाली पोरं जाऊ, पप्पा कुरकुरे, पप्पा चॉकलेट, पप्पा कॅडबर, हे आगे मावळा आगोबा. रो आपलंही हेच चाललंय विडल. सुख कुठे ते नेविन जीवा सुकनो हे. देव जर आपलासा करून घेतला तर सुखी. देव म्हणजे ज्ञान, देव म्हणजे प्रकाश, आणि देव सोडून जे आहे दुसऱ्या चरणात. एरती माईक दुःखाची जनती आ आ आ आ. एरती माईक दुःखाची जनती आ. एरती माईक दुःखाची जनती आ. माईक दुःखाची जनती आ आ.
जनती रती माई के दुःखाची जनती हे रती माईक दुःखाची जनती हे रती माईक दुःखाची रती माई के दुःखाची जनती नाही आधी अंधी आवसन हो रती माई के दुःखाची जनती नाही आधी अंधी आवसन रती माई के दुःखाची जनती रती माई के दुःखाची जनती रती माईक दुःखाची जनती नाही आधी आवसन हे रती माईक दुःखाची जनती नाही आधी आवसन हे रती माईक दुःखाची जनती हे रती माईक दुःखाची जनती देव सोडून जे जगात आहे येरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान येरती माईक मायेनं व्यापलेला आहे आणि माया तिला म्हणतात जी नाही ती मायेची एकच व्याख्या आहे जी नाही ती ही माया मृगजळ मायाच आहे बहु मृगजळ देखोनी डोळा थुंकीची अमृताचा गिळीता गळा मृगजळ दिसत आता मला एक सांगा महिला मंडळ तुम्ही मालिका बघता इको कमी करा खऱ्या असत्यात का अहो मायाच आहे ना आणि त्या मालिका बघून काय काय सासू रडत्यात किती हो त्याच्यातले सासू सुनाला त्रास देते आणि तू बघ ना तुझ्या लाईव्ह जीवनात काय करते ती अहो हे सगळं माईकच आहे खोट्यासाठी माणसं मायबाप रडत येत आहे मायबाप सोशल मीडिया ही आता कुणाचा डिपिन कुणाचा टेटस बघा इंस्टाचा व्हॉट्सअपचा खरंच इतकी गुरीत होय माणसं अहो कसले कसले फिल्टर लावे त्यात राव फोटोग्राफरची अक्कल बंद होती ती रात त्याला जागावं लागते कसला असू द्या चमकतोच आहे येरती माईक हे माईकच आहे जसं नाही पण तसं दाखवायचं माया विडलं हे कसे सांगा पूर्वी कोणतेच नव्हते काही पूर्वी कोणतेच नव्हते काही पूर्वी कोटेच नव्हते काही पूर्वी कोटेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही चंद्र सूर्य तारा नाही चंद्र सूर्य तारा नाही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याचे होते पायी अवघे शून्याचे होते पायी अवघे शून्यच होते बाई अवघे शून्यच होते मानवा तेरे तेरे ते बाबा तेरे तेरे ते एक ढालगत निर्माण झाली तेथे एक ढालगत निर्माण झाली तेथे एक ढालगत निर्माण झाली तेथे एक ढालगत निर्माण झाली येथे कडालगत निर्माण झाली तेथे कडालगत निर्माण झाली तेथे कडालगत निर्माण झाली डालगत निर्माण झाली तेथे एक ढालगत निर्माण झाली तेने एवढे ख्याती केली ती माया येरती माईक मायेनं व्यापलंय ते सगळं माईक आहे येरती माईक आणि माईक आहे म्हणून दुःखाची दुःखाला जन्म देणार आहे आणि माया त्याला म्हणतात नाही आधी अंती अवसान सुरुवातीला आणि शेवटमध्ये ज्याच्यात पावर नाही ती माईक पदार्थ आहे आणि भगवंत हा सत्य तो विठ्ठला म्हणून भगवंताच्या नामाचा जयघोष सुद्धा या निमित्तानं का करायचं
रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. हे कार्यक्रम का करायचं तर मनुष्य जीवनातले सगळे दोष जावेत आणि पुण्याची शिदोरी नामच संकीर्तनाच्या जोरावर आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या पूर्वजांना ती शिदोरी आपण व्हायची आहे. तो आजचा पवित्र दिवस आहे आणि ही आपली परंपरा आहे. पुण्यतिथी श्राद्ध ही विचारसंपन्न माणसं असावं लागतात, त्यावेळेस असा कार्यक्रम होत असतो. जवळपास 2-3 महिने झाले या कार्यक्रमाचं नियोजन चालू आहे. आमचे कृष्णात महाराज कोळेकर असतील, ही सगळी मंडळी माझ्या संपर्कामध्ये, संकेत भाऊ असतील, सगळ्यांचा विशेष आग्रह, विशेष ताकद लावून त्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं. अवकाशाचे काय पुण्यतिथी, पैसा असून जमत नाही, ह्याला वाघाचं काळीज असावं लागतं असे कार्यक्रम करण्यासाठी. हा परिवार खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे, म्हणून एवढा भव्य कार्यक्रम गावागावाला मिळून असे कार्यक्रम होत नाहीत. एकट्या कुटुंबानं कार्यक्रम करण्यासाठी त्याला जिगर लागते. विठ्ठल परवा पुण्यामध्ये एका माणसाने बापाचा 10वाच बामणाला उक्ता दिला कावळ्या सकट. काका म्हणले 10,000 लागते, नाही मला 20,000 घ्या, तुम्ही सगळं करायचं, सगळं टोटल. काका म्हणले सगळं मी करतो, पण टकलं कुणाचं करू ते मला ज्याचं कीर्तन ठेवलंय त्याचं. म्हणजे बाप तुमचा जाणारा मांडी घाल बाळा, बाप तुमचा जाणारा चंपे आमची करता का, हाय का लोकांना मिळे. अशी परिस्थिती झाली. काय सांगा तुम्हाला. अहो बापाचा फोटो घरात लाविनात पोरं जीवा आले. बापाचा फोटो घरात लावला तर सुनबाई नवऱ्याला म्हणले म्हातारा माझ्याकडे बघतही. आता पोरग म्हणलं डोळं उघडं ठेवून फोटो म्हणले ते बघणारच ना, आणि त्यांची दृष्टी आपल्यावर राहिली पाहिजे. CCTV कृपा दृष्टी नाही म्हणली. मला राज्याला भ्यावंच वाटतंय जरा. काढला बापन दिला पोटमाळ्यात फेकून. बायकोचं ऐकून बाप सुद्धा पोटमाळ्यात फेकायला लागली. ही कलियुगाची पावर आहे. विठ्ठल कलियुगामध्ये रागोला मिळाले महिना त्याच्या ध्यानातूनच जाईना. मी म्हणतो नका का ध्यानातून जाईना, पण आईबापाचे नको न करू जाईना. आईबापाला लावतो कामाला आणि सासाला नेतो 4 धामाला. कधी आनंद होईल प्रभू रामाला. विठ्ठल ते असे कार्यक्रम करू शकत नाही. नाथ महाराजांनी पितृपक्षात पितृ जेवायला घातले. काय झालं, रोज पोळ्या तयार व्हायच्या नाथ महाराजांच्या घरी. सणाला नाही, रोज पुरणपोळ्या. आपल्याकडे सणाला सुद्धा होत नाहीत. सण येतात आणि सण निघून जातात. सण गेल्यावर काय म्हणतात, जरा सुनाचं वाटतंय. कॅलेंडरवर ध्यान ठेवलं तर सण कळतील. बोलताना सोडून व्हॉट्सअपवरच ध्यान म्हणल्यावर सणाचा का मेळ लागायचा. आणि पोळ्यासुद्धा अशा होत्या, गिरजा मात्याने केलेली पोळी गुळून टाकली तर पोळी जागेवर गुळून जायची. ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं ना. आता आताच्या पोळ्या, आमचं एक मित्र गावात जेव्हा गेलं त्याचा अंगठा मुरगाळा पण पोळी तुटली नाही म्हणा. काय लबरची काका, लय जड असतात म्हणा. काय स्वयंपाकाला एकाच कुकरमध्ये भाताचे 3 प्रकार करतात. खाली जळकेवाडीमध्ये करपेवाडीवर कोरडेवाडी. मग नेमका कोणचा भात खायचा बा जळालेला का कर आपल्याला. नवीन मुलींचा तर स्वयंपाकाचा विषयच राहिला नाही. शिक्षणासाठी बाहेर आहे, आईचा लाड मारण्याचा. लग्न झाल्यावर त्यांना कवडीची अक्कल नाही आणि तसंच द्यायचं लग्न लावून. सासू म्हणले सोनबाई करा पोळ्या. आता नाही म्हणावं तर भांडणं होत्या. यूट्यूबला टाकलं पोळ्या कशा करायच्या. निम्मा स्वयंपाक तयार झाला, पण आमटीच्या टायमिंगला यूट्यूबवर रेसिपी होती 15 माणसाची आणि ह्याच्या घरात 3च माणसं. मग 15 माणसाला जेवढ्या मिरच्या टाकायच्या तेवढ्या 3 माणसाला टाकून जमन का. एवढं तरी नॉलेज पाहिजे ना. मोबाईलवरून ऐकून तेवढ्याच मिरच्या 150 मिरच्या टाकले म्हणे तिने 3 माणसाला. अरे खाणारा जगन का. म्हातारे किचन खोलीत आले, भाजीचा कलर बघितल्या. म्हातारे म्हणले माझी शिवरात्री, मला आज जेवायचं नाही. तुमचा तर नवरा नुसता उड्यात हाणायचा. बायकोनं भाजी केली, बायकोनं भाजी. म्हातारे म्हणे मिरची नको खावलंय तिखट आहे. ह्यो मला मी खाणार. तुला माझ्या बायकोचं कौतुक वाटत नाही, तू माझ्या बायको जळती. आई म्हणली मी जळन, पण थोड्या वेळाने तुला कळन आणि कळाल्यावर तुला पळावं लागेल. हे मात्र तू ध्यानात ठेव. खाऊ नको भाजी तरी निदान खाऊ नको, आमटीला तरी हात लावू नको. किंवा ना सुरुवात आमटीपासून करणार. पहिलाच घास खाला काना तर दुरण डोळ्यातून गळा पांद्याची बायको जवळ आले. म्हणजे होय व भाजीत काही कमी जास्त तर नाही ना झाले. म्हणला नाही भाजी जगातच 1 नंबर. मग डोळ्यात कसं काय पाणी आलं ते मला आनंद आश्रू देऊ का अजून थोडी. नको मला हेच आनंद बळच पचिलाय मरण म्हणला. काय स्वयंपाक काय तारा. गिरजा मातेच्या पोळ्या अशा ना, त्या 7ला तर पोळ्या तयार. पितरपटात 7ला स्वयंपाक तयार झाला. गरीब कुटुंब तिथनं चाललं होतं. त्यांना नाथ महाराजांनी जेव घातलं. सुरवडा जे कारंजले गांजले त्या सीमने जो आपले तोचे साधू ओळखावा, देवते तेचे जाणावा. गरीब कुटुंबाला जेव घातलं. आणि मग गावातल्या पंडितांनी मधली जी गँग असते ना कुचार वाट्यावली, भांडणं पिटवणारी, त्यांना आता चान्स गावला. कारण पित्र 12ला येणार होते आणि गरीब माणसांना दुसऱ्यालाच आधी जीव घातले. त्यांना भांडवल गावलं आणि पेटवायला.
मधला वर्ग जे असतात ते पेटवा पेटीवरच असतात. हे पाराव बसलेले नमुने, चौकातले टपरेले हे भयानक असतात. हो, फक्त गावात धिंगाणा. सकाळी सकाळीच्या गावात टोळ्या असतात ना, गावाच्या चौकात गावात राडा करण्यासाठीच असलेल्या. कधीच चांगलं का पेताडाला नावन पेताडाने माळ घातली तरी त्याला टोचून बोलणार आता काय बघायचंय बाबा. गंधन बुकान हरिपाटन काकडा ना आधी तर लय पिऊन वाकडा होत होता ना आता लागला काकडा करायला. आता येऊन तो नसते घाते तर बरं झालं असतं बा. पहिलं पियत होतं मला कोण बोलत नव्हतं, बोललं की ठोकीत होता तर पियता येईना ना हाणता येईना. आता सहन करा. आणि लोकांच्या बोलण्याने आपल्या मनावर माणसाने का परिणाम करून घ्यायचा हेच मला कळत नाही. आपलं रिमोट कंट्रोल आपल्या हातात पाहिजे ना. लोक कोण आपले चॅनल बदलणार आहे. आणि जग तुम्हाला दुःख द्यायलाच बसले. आपण दुःखी व्हायचं का हे आपण ठरवा ना. त्यांचं मनालाच लागून नाही घेतलं तुम्ही दुःखी कसे होताल. पुढच्याच ऐकून काय का माणसं रात्रभर झोपत नाही तेव्हा मला कसं काय मला अरे तेव्हा म्हणून निघून गेला पण तू मनात अजून त्याला धरून ठेवलंय. माणुसकी होऊ शकत नाही. जरा मन तुम्हाला चालवतंय का तुम्ही मनाला चालवताय ह्याचं जरा आत्मचिंतन करा. लोकांच्या नादी लागायचं नाही. लोक कोणालाच नीट बोलत नाही. कीर्तन अभंगाव केलं चांगलं सांगितलं अभंग वव्याप्रमाणे लोक म्हणतात बोर झालं. झोपली माणसं ती काय कीर्तन आहे का. म्हणजे चांगलं सांगितलं की बोर झालं आणि अधूनमधून थोडासा फवारा हाणला हा ती काय कीर्तन आहे वैतावा. कीर्तनात कुठं विनोद असतो का. अरे मग करायचं काय. चांगलं सांगितलं तरी झोपत येत नाही फवारा हाणला तरी म्हणतात ती काय कीर्तन आहे का. लोकांचा लोड घ्यायचा नाही. ऐकावे जनाचेन करावे. हा कसंही वागा. समाज नाव ठेवणार म्हणजे ठेवणार. विडलं समाज आहे तो. बघा तुम्ही आपल्या पाहुणाऱ्यात एखादा माणूस असा असतो तो कुणाचाच कार्यक्रम सोडित नाही. बर्थडे पूजा वास्तुशांती 10वे 13वे लग्न टोटल कार्यक्रम ते हँडल करतो. लोक त्याला बी काय म्हणतात बोंबलत फिरत. काम नाही धंदा नाही हे पाहुणा झाला की तेवून झालं म्हणजे सगळीकडे जातो तरी अडचणच आहे लोकांना. एखादा म्हणतो झाला कुठंच जाय ना ग आपला पण मस्त जागा. जे कुठं जात नाही त्याला बी काय म्हणतात त्याला काय माणूस की का. ते काय कुठं यात का जात घमेंटे माणसं आली पैशावर प्रेम करणारे जात आहे त्यांना माणसं जपायचं कळत नाही. म्हणजे गेला तरी प्रॉब्लेम नाही गेला तरी प्रॉब्लेम. एखादा माणूस 50-50 करतो. निम्म कार्यक्रम हँडल करतो निम्म कार्यक्रम सोडून देतो तरी बी लोक काय म्हणतात ह्यो माणसं निवडून जातो. ह्यो तर सगळ्यात गद्दार ह्यो निवडतोय मग गाडीचा टाटर हाणतोय. म्हणजे कसं हे वागा. हा समाज आहे मायबाप. आणि लोकांचं कसं आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागला की चांगला आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे वागला की वाईट. त्यांच्या पुढं करा त्यांना गोड बोला पैसे द्या त्यांच्या अंडर खाली वागा मग म्हणतात भारी. म्हणजे त्याच्या अंडर खाली वागला की चांगला ना आपल्या मनाने वागायला गेलं का वाईट. माणूस बिघडला हे लेबल कधी लागतं ज्यावेळेस पुढचा माणूस आपल्या ऐकण्यात राहिला नाही. लगेच शिक्कामोर्तब. बिघडला का तुझं ऐकत नाही म्हणून मग बिघडला. ही समाज असा आहे मायबाप. मागल्या महिन्यात माझं एका गावात कीर्तन होतं. ज्याने तारीख दिली त्याचं नावच विसरलं माझ्याकडून. काय काय ध्यानात ठेवा सांगा ना. प्रवास बघाव का मॅप बघाव का फोन बघाव का तारकावाल्यांचा बघाव का दुसरं बघाव का कीर्तनावाल्यांचं बघाव का मित्र परिवारांचं परिसरात असल्या महाराज आमच्याकडे या म्हणणारे त्यांचं फोन बघाव. हँग होऊन जाते माणूस. आणि मग गेलं न गडबडीत नाव विसरून. ते कीर्तन संपलं मला भेटला मला माऊली तुमचं कीर्तन लय पडलं. अरे मला पडाय काय झाडे का काय नाही मला निवळच आपटलं म्हणून. अरे म्हणलं मी तर मन लावून केलं गाव बी म्हणते चांगलं झालं तारीख पुढच्या वर्षाची मला दिली ह्यो कसं काय कीर्तन पडलं म्हणतो बा. मग माझ्या लक्षात आलं ह्याचं नावच विसरलं. म्हणजे ह्याचं नाव विसरलं की माझं कीर्तन पडलं. म्हणलं ठीक आहे थांबतो भेट म्हणलं मला परत का. 8 दिवसांनी त्याच्याच गावात शेजारी कीर्तन ते आलं कीर्तनला. मी सुरुवात त्याच्यापासून केली. म्हणलं अभंग नंतर सोडवायचा आधी ह्याला सोडवायचा म्हणलं. मी म्हणलं हे रत्न समुद्रातून जे 14 रत्न निघाले त्याच्यानंतर जर 15व रत्न जगात कोणतं असेल तर फक्त हेच. आणि लईच गोड स्वभाव असा माणूस माझ्या तरी पाहण्यात त्याची इतकी चार्जिंग झाली. ते कीर्तन संपल्या मला माऊली काय कीर्तन झालं राव. महाराष्ट्रात तुमचा कोणी हात धरायचा नाही मला पायच धरायचा डायरेक्ट. 1 नंबर कीर्तन म्हणलं पांडुरंगा याचं नाव घेतलं की रंगत आहे आणि ह्याचं विसरलं की पडत आहे. समाज असा आहे विठ्ठल.
आपण त्यांच्याशी व्यवहार कसा करतो याच्यावर ते आपले मोजमाप करीत असतात. अरे तुम्ही कोण आमचे टॅली करणारे? आमचा रिमोट कंट्रोल ज्ञानोबरांच्या हातात आहे, तुकोबरांच्या हातात आहे. त्यांनी आमचे चॅनल बदलावे. तुम्ही कोण? समाज असा आहे मायबाप. त्याच्यामुळे तुकोबाने सांगितलं तेजोनिया जन ऐकावे वचन तुका म्हणे आता करा रे भजन तेजोनिया जन भक्ती करा तेजोनिया जन भक्ती म्हणे आता करावे भजन तुका म्हणे आता करावे भजन तेजोनिया जन भक्ती करा तेजोनिया जन भक्ती तुका म्हणे आता ऐकावे वचन तेजो नियाजन भक्ती करा. तुकोबारे म्हणे माझं एवढं ऐका, लोकांच्या नादात पडू नका. लोक काय, मला परवा एक जण भेटला, म्हणला माऊली. म्हणलं बोला. तुमचं नाव माऊली? म्हणलं मग ज्ञानोबाऱ्यांचं नाव माऊलीच होतं की? म्हणलं हो. मग त्या माऊलीने भिंत चालवली, मला हलूनच दे ना ती. कीर्तन फिरतन तसलं सांगू नका, भिंतीचं बोला. हर म्हणलं आता अवघड झालं बा. आता आम्ही रोज इतकं फिरतो, मग आम्हाला कळत नाही का कोणाला कसं हँडल करायचं. मी म्हणलं हो, मी भिंतीकडेच निघालोय. मी त्याच प्लॅनिंगमध्ये आपण दोघं बी भीतीवर बसू. चल म्हणलं भिंतीकडं. फक्त मला एक सांग, माऊलीने भिंत कधी चाललेली? ते मला चांगदेव वाघाव बसून आले तेव्हा. म्हणलं तू चांगदेव आणि मी ज्ञानदेव, माझ्याकडून तो वाघाव बसून ये, मी इकडून भिंत आणतो. ते मला वाघ, मी कुत्र्याला सुद्धा भेटतो. म्हणला अरे कुत्र्या, तू कुत्र्यावर कंट्रोल करू शकत नाही. आणि आम्हाला भिंती चालवा सांगतो का रे नमुन्या? भिंत एकदा चालविली जड भिंती हरली, चांग याची भ्रांती मोक्ष मार्ग चालली नाही, देवा निवडली ज्ञान याची भिंत देव अंगी उडी. अशी चलत असते काय तेव्हा ती साक्षात होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. त्यावेळेस भिंत चालली. त्या भीतीवाल्याचा मिठू सर दुसरा एक जण हुरसाळला. माऊली म्हणलं बोला, प्रश्न विचारा. म्हणलं तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठीच आमचा जन्म झालाय. म्हणलं आम्हाला बाकी उद्योगधंदे नाहीत ना बाकीचे, तुमची मर्जी राखायसाठी तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला आम्हाला पृथ्वीतला आलो आम्ही. येद्रा म्हणलं प्रश्न, नाव माऊली? म्हणलं हो. माऊलीचं नाव? अरे म्हणलं नावाच का तडाका लावलाय तुम्ही? वय किती? म्हणलं 28 चालू आहे म्हणलं माझं सध्या. मग त्या माऊलीने 22व्या वर्षी समाधी घेतली. तुम्ही अजून कुठं खडा खांदला नाही, जागा फिक्स केली नाही, बघताना सांगितलं बी नाही बा इथं माझं नियोजन करा भविष्यात. अरे मला का मला मारितो? तुझ्यासारखे मूर्ख घराघरा जन्माळून गावाच्या गावं नासून टाकतात. ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्यांचा जे जे करणार वार करायला का समाधी घ्यायला होतं? हे समाज असा आहे लोकांच्या ना. आता एवढा सुंदर कार्यक्रम या परिवाराने केला ना, तरी काय कायच्या डोक्यात गणगण असन गावात. कशामुळं केला असन बा एवढा कार्यक्रम? अरे तू करू नको, पण जळू नको ना. तू करणार ना का नाव? तू आहे तोपर्यंत आईबापांचा तळतळाटच घेतला आणि गेल्या सुद्धा शाप घे, पण जे करतेत कार्यक्रम त्यांना तरी नावं ठेवू नका. विडल त्याच्यामुळे एक ब्रह्मवाक्य सांगतं, तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतो निवांत जगाचे रिलॅक्स. लोकांच्या म्हणण्याने आपण उड्या हाणायच्या नाहीत. लोक कोणालाच नीट बोलत नाहीत, हे लक्षात ठेवा. हे का सांगितलं? नाथ महाराजांच्या घरी सकाळी सकाळी दुसरे जीवन गेल्यावर गावातल्या पारवल्या मंडळीने भांडणं पिटिवली. ही लोक कशी त्याच्या विषय निघाला होता आपला. त्यांनी पंडितांना जाऊन फुगवलं. म्हणले तुमच्या आधी गाव जीवन गेले, तुम्ही आता येऊ नका. म्हणले ठीक आहे. 12ला आम्हाला बोलवलं ना, आधीच दुसऱ्याला जीव घातला, आम्हाला काय क्रेज आहे का नाही म्हणले. पंडित फुगले आधीच. नाथ महाराजांकडे बी परत तीच आली बरं का. त्यांचं सगळीकडे जमत. नाथ महाराज भुकेलेला अन्न देणं हे काय आपली चूक झाली का? नाथ महाराज म्हणले काय निरोप आहे? ते येत नाहीत म्हणले, ते रुसून बसलेत. अहो नाथ महाराज म्हणले मला बी काय टेन्शन घ्यायचं काम नाही. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे,
अनन्य भक्तिभावी निळा वंदे त्यांचे पाय. साक्षात भगवंत ते देवाने सांगितलं नाथ महाराज तुम्ही काळजी करू नका, हे येत नाही त्यांना काही द्या. ओरिजिनल पित्र आणतो, ताट लावा. ताटाचं नियोजन करायला सांगितलं. बाजूला या मला फोन केला. जी अरे म्हणजे कोण? तुझा बुवास बोलतोय म्हणे. बळीया माझा पंढरराव तो हा देवाचा मेन माणूस आहे, काय बोलायचं काम आहे. यम टीम ही कामाला ठेवलेली माणसं. देवाने सांगितलं पैठणमध्ये जी पंडित रुसून बसलेले आहेत त्यांचे बाप आजोबा पंजोबा सगळे वरून खाली पाठवा. यम म्हणला तसं होत नाही. का? खालचे वर नेता येते, वरचे परत खाली पाठवायला येत नाहीत. देवाने सांगितलं वरचे जरी खाली पाठवायला येत नसतील तरी फोन कुणाचा आला आहे ह्याच्यावर सुद्धा भ्रष्टाचार अवलंबून आहे. मोठ्याचं काही खपतं बरं का, गरीब मिली बिड्या वडवडू. हां, एकदा मोठ्याने फोन घुमवल्या काय येतावा उलटी पलटी कामं ही मोठीच करतात ना. गरीब काय, गरीब सरळ जातो तो गरीब आणि उलटी पालटी करतो तो श्रीमंत काम. आणि मग देवाने सांगितलं मी तुला त्या पदावर बसवलं आणि तू माझीच कामं करेना, माझ्याच फायली हे करेना, तुला पद ठेवायचं आहे का? नाही तर राजीनामे दी, दुसरी माणसं तयार आहेत पद सांभाळायला. तर मला राजा नको रही म्हणला. म्हणला इडी फिडी काय नाही, सगळं आपल्या कंट्रोलमध्ये, तू काहीच टेन्शन, तू वरची खाली पाठवून दे. दिले वरचे खाली पाठवून. आणि जे रुसून बसले होते ते म्हणले चला जाऊन बघू. एक जण डोकावला, त्याचा बाप जेवत होता. मला म्हाताऱ्याच्या 12 पुण्य ते म्या घातल्या आणि म्हातारा हे तर कसं काय जेवते. दुसरा म्हणला तुझी झोप कमी झाल्यामुळे तो बांबावला, तुला डबल दिसत असेल. मला सर बाजूला तेव डोकावला त्याचा आजोबा. तिसऱ्याचा पंजोबा. सगळ्यांचे पूर्वज दिसले. नाथ महाराजांचा अधिकार लक्षात आला. अहंकार केला. महाराज फार मोठी चुकी झाली, आम्हाला माफ करा, आम्हाला जेवाय वाडा. नाथ महाराज म्हणजे जेवाय मिळून पितरांचं उष्ट खातो पण वाडा. का? पितृपक्षामध्ये श्राद्ध घालणं ही 500 वर्षापासून नाथ महाराजांची आपली परंपरा आहे. तुकोबाराय 400 वर्षापूर्वी त्यांनी सुद्धा त्यांच्या वडिलांचं पुण्यस्मरण केलेलं चरित्रामध्ये आपल्याला पुरावा आहे. का? कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा. आजचा 16 पाहून स्वर्गातले पूर्वजसुद्धा या परिवाराला उत्तम प्रकारे आशीर्वाद दिल्या शरणार नाही. त्यांच्या आशीर्वादाची ताकद या संपूर्ण कुळाचं कल्याण होणार. मला मुद्दा काय आहे, नाथ महाराजांच्या घरी स्वर्गातले पूर्वज खाली का आले तर आपला तो एक देव करून घ्यावा. देव आपला असा केला त्यामुळे अशक्य गोष्ट सुद्धा शक्य झाली. वीर विठ्ठलाचे गाडे कोण पाये तयाकडे, अशुभ त्यापुढे शुभ होणे ठाके. अशुभ गोष्ट सुद्धा देव हरिभक्तासाठी शुभ करतो. त्यासाठी आपला तो एक देव करून घ्यावा. तेने विन जेव्हा सुख नाही. देव सोडून जे आहे ते येरते माई का दुःख. हे सगळं दिसतं, ही माया आहे तुमच्या माझ्या सहित. मला सांगा 100 वर्षापूर्वी आपल्यातलं कोणी होतं का? 100 वर्षापूर्वी मागं आपल्यातलं कोणीच नाही. हिथून पुढच्या 100 वर्षात हे आपल्यातलं कोण राहीन का? म्हणजे आपण मागं नव्हतो, पुढं नाही, मधी याला म्हणायचं माया. आणि ह्याचंच उत्तर आहे नाही आधी अंती. आपण आधी नव्हतो ना अंती म्हणजे शेवट बी नसणार आहे. याला म्हणायचं नाशिवंत, संपणार. ठीक आहे महाराज, हे सगळं संपणार आहे. अरे हे संपणार आहे म्हणून अविनाशी आहे ते आपलं कर. अविनाश करी अविनाश करी आपुले आईसे, लावी मनापिसे गोविंदाचे. अविनाशी असणारा जो परमात्मा आहे त्याचं स्वरूप जे आहे ते आपलं सकर, आपण त्याच्यामध्ये समर्पित व्हा. अविनाश करी आपुले आईसे. ठीक आहे महाराज, म्हणजे न संपणार आहे ते अविनाश आहे ते आपलंसं करण्यासाठी काय करायचं? लावे मनापिसे गोविंदाचे. गोविंद गोविंद म्हणा लागले या चंद्रा, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दवे. अहो वाणीच्या कंट्रोलच्या बाहेर विषय गेला म्हणले, वाणी ऐकत नाही. लावी मनापिसे गोविंद. गोविंद काय? गोविंद शब्दाचा अर्थ सांगतो. गो म्हणजे इंद्र, विंद म्हणजे नेम धरून टोला टाकणे. विंद शब्दाचा अर्थ म्हणजे नेम बघायचा आणि ठोका टाकायचा, हा विंद शब्दाचा अर्थ आहे. गो म्हणजे इंद्रियावर टोला जे टाकते त्याला गोविंद म्हणायचं. लावी मनापिसे गोविंदाचे. मनाला पिस म्हणजे वेड लागलं पाहिजे. ते अर्जुनाला लागलं होतं. अहो देव अर्जुनाचे काही कामं करायचं, गाडी चालवायचा, घोडी धुवायचा, खराळा करायचा, उष्ट्या पत्रावळ्या यज्ञात उचला. गरुड फुगलं एक दिवशी, लागलं तुंबायला, फुसफुस फुसफुस करायला लागलं. देवाने ओळखलं ह्याला जळका रोग झाला गाड्या. हे रोग लय बेकार आहे बरं का. इकडं आलाय का हो? हां, त्याची लक्षणं सांगा.
जाळक्या रोगाचे लक्षण पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे. आपला आनंद सुद्धा कधी लोकांना सांगायचा नाही. हे गाड्या फिड्या घेतलेल्या अजिबात टेटसला ठेवायचं नाही. कुणाला खपतं तुम्ही मोठं झालेलं मला सांगा ना. तुम्ही टेटस ठेवला ना, जेवढे नंबर फिटे सगळे जळत आहेत, फक्त बोलून दाखवित नाही. आणि जेव्हा अभिनंदन म्हणतो ना तो पहिला जळालेला असतो. त्याचा अभिनंदन हा जळण्याच्या भावनेतून शब्द बाहेर आलाय, फक्त बोलू शकत नाहीत. भावना वेगळी, शब्द वेगळे, लक्षात घ्या. त्याच्यामुळं जुनी माणसं आपलंच खाऊ आपण मांडयाड करून. कुणाला तुम्ही मोठं झालेलं खपत. तुम्ही मोठं झालेलं संत आणि गुरु सोडून, आई वडील सोडून दुसरं कुणालाही सण होत नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं मर्यादा ठेवा आयुष्याला. त्याच्यामुळं हे झळका रोग लय वाईट आहे मायबाप. जळजळ. अहो गुढीपाड्याला आमच्या गावात एक जणाने गाडी घेतली. त्याचा शेजारी 13 दिवस आयुष्यात होता. 13 दिवस त्याच्या पोटातच दुखायचं राहिलं, नुसतं पोटात दुखायचं. डॉक्टर मोकळ्या मनाचा होता. त्याने सांगितलं, हो माझ्याकडल्या गोळ्या संपल्या आणि तुझ्या पोटात दुखायचं तर काय राहणार, तू घरी जा, बिल वाढू नको येणार. कारण कशासाठी बाबा, जा. जाताना विचारलं, होय पोटात दुखायला सुरुवात कधीपासून झाली? ते मला शेजाऱ्याने गाडी घेतली तेव्हापासून. डॉक्टरचा आजारी पडला ऐकून. हा शरीराचा रोग नाही, हा मनाचा रोग आहे. शरीराला झालेले रोग बरे करणारे डॉक्टर चौकात चौकात भेटतील. मनाचे डॉक्टर देहोमध्ये आहेत, त्यांचं नाव आहे तुकोबारायण, औषधाचं नाव आहे गाथा. औषध आहे त्याच्यातलं एकच इंजेक्शन सांगतो जळक्या रोगावला. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येवनी गोपाळ. अरे शेजारी मोठा झाला म्हणजे आपण मोठा झाला अशी भावना ठेवा. शेजाऱ्याची गाडी ते आपली गाडी अशी भावना ठेवा, तर आपली गाडी. आणि काय काय माणसं मान्य सुद्धा करत नाही तो मोठं झालं, इतकी जळत्यात. झालाय ना मोठा हे मान्य सुद्धा करू शकत नाही. 2 जण मित्र होते. एक कर्मधर्म संयोगानं प्रगती करत करत राजकारण मोठा झाला, मंत्री झाला, हेलिकॉप्टरमधून फिरायचा. आणि त्याचा बालमित्र ते शेतीतच. त्या शेतकऱ्यापाशी कधी त्या मंत्र्याचा विषय काढला की त्याचं मला सांगू नका, येऊन आम्ही राव एकाची इरीत पाहुलोय, त्याचं काय मला सांगत. अरे पाहुला ठीक आहे, पण आता ते हेलिकॉप्टरमध्ये आणि तू सायकलवरच आहे. म्हणजे मान्य तरी करा ना माझ्या जवळचा. तेवढं सुद्धा काय कायचं मोठं काळीज नाही. किती जळत असते तुम्ही विचार करा ना. हे जळजळले बेकार आहे. तसं ती गरुड लागलं जळाय कुणाव? अर्जुनावर. अरे मी देवाचा ड्रायव्हर आणि देव कोणाचा ड्रायव्हर? अर्जुनाचा आहे. त्याला सहनच व्हाय ना मायबाप. सारखं टोमणं तरी हानीन, कुचक तरी बोलन, दुसपुस तरी करणार, कृष्णापाशी कुजबुज तरी करणार. कृष्णाने ओळखले ह्याला कोणचा रोग झालाय. माझ्यापेक्षा अर्जुनावर जास्त प्रेम का, त्याचा एकच रोग होता. देव म्हणले सगळ्याचा उपाय आहेत माझ्याकडे, तू चुकीच्या कामा माणसावर जळवतोय. एक दिवशी देवाने सांगितलं, गरुडा मी थोडं बाहेर चाललोय, अर्जुन झोपलाय, जरा बॉडीगार्ड म्हणून अर्जुनाची रखवालदारी कर. आता तर जे असंच जळायला लागले. मी ते जेवतो जळवतो म्हणजे तेव झोपून आणि मी दारात थांबायचं का त्याच्या रखवालदारी सेवा करायला द्वारपाल. आता नाही म्हणता या ना ड्रायव्हर देवाचा. बरं काढलं नोकरी येणं तर कुठं बोंबलत फिरायचं, परत नोकऱ्या तरी कुठं राहिल्यात. गरुड म्हणला हाय आपली लागली हीच बरी, करू रखवालदारी. गरुड हातामध्ये भाला घेऊन उभा आहे, अर्जुन झोपलेला आहे. आणि तशा परिस्थितीमध्ये सगळं वातावरण शांत आहे, पण कृष्ण 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 असा जे जे कर त्याला ऐकू यायला लागला. गरुड म्हणला कोणी यूट्यूब लावलं काय? बरं मोबाईलचा शोध नव्हता, आजूबाजूला माणूस पण नाही, दोघंच आहे. बरं अर्जुन झोपला आहे, भजन करते कोण? पण आवाज तर अर्जुनाच्या दिशेने येत होता. गरुडाने दरवाजा उघडला आणि हळूहळू अर्जुनाच्या जवळ गेला. तोंड बंद आहे, डोळे झाकलेले आहेत, श्वास चालू आहे. अर्जुनाच्या रोमा रोमातून भजन चालू होतं. लावे मना पिसे याच्याचं उत्तर. अरे रोम सुद्धा असं पाझरलं पाहिजे हो भजन सुद्धा, असं रोमा रोमातून. ही टोकाची अवस्था आहे. आणि मग गरुडाच्या डोळ्यात पाण्याला, अर्जुना आता शेख मला कळालं मी देवाचा ड्रायव्हर का, देव तुझा ड्रायव्हर का. मी फक्त नाम घेतोय मुखातून, पण तुझं रोम सुद्धा भजन करतायत. लावी मना पिशे याला भजन म्हणायचं. त्यावेळेस देव आपलाच होत असतो ना. असं जर भजन झालं तर
देव आपल्यावर कृपा केल्याशिवाय आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ते भजन कोणतं करायचं तेच भजन एकदा करू. जरा हातानं टाळे मुखानं नाम. हार घालण्यासाठी घरातली मंडळी पुढे या. विडोबार रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय हरे जय जय हरी 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 जय 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 हरे 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 जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई लावी मना पिसे गोविंदाचे. पिसं लागावं म्हणजे वेड लागावं, वेद लागावं, ध्यास लागावा. आणि ध्यास लागल्याशिवाय, वेड लागल्याशिवाय साध्याची प्राप्ती होऊ शकत नाही. छत्रपतींना सुद्धा स्वराज्याचं वेडच लागलं होतं. त्यावेळेस स्वराज्य झालेलं आहे, फुकट नाही. आणि शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. आपण सह्याद्रीच्या डोंगर कुशीमध्ये राहणारे आपण सर्वजण भाग्यवान माणसं आहोत. छत्रपतींची जयंती करायची असेल तर तरुण मला विनंती आहे, त्यांच्या विचाराची जयंती करा. नुसती शिवजयंतीला का आरडायचं, 10 रुपयाचं डीजे धेंगणान मोठ्याने बॉम्ब राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे. राजेमध्ये मी जर आलो तर पहिला तुला हाणीन, पुढचे परत बघू. अरे ज्यांच्या जीवा स्वराज्य निर्माण का तेच डाब्या पियत बसले हो. मी मोहिमा करायच्या कशा मला म्हणते हो पुढून मी आलो मागून, ही मागचे बसते मागं पियत. स्वराज्य होणार कसं? मला आधी आपली साफसफाई करावं लागेल, पुढचे परत बघावं लागते. म्हणून तरुणांनो, निर्व्यसनी जीवन जगा, कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, वाघासारखा कणात ताट ठेवा, लाचार होऊन जीवन जगू नका, मनगटाले धमक जगाला दाखवा. तरुणांनो, लढा रे लढा, व्यसनांना जमिनीत गाडा, कुविचार मनातून काढा, तुमच्याच अंगणात पडेल चांदण्यांचा सडा. तरुणांनो, लढा रे लढा, लढायला शिका. सध्या बायका भेटाना, बायका भेटणं नुसता बोबा टेकायला. बायका कोणाला भेटाना? मुली कमी नाहीत, पोरं नीट नाहीत. क्वालिटीला काही किंमत आहे का नाही? डॉक्टरला बायको भेटाना घडली का बातमी कधी? PS-ला बायको मिळाला आली का पेपरला बातमी? बायका कोणाला मिळणार? बोंबलत फिरणारा, थोबाडात मामा डहाब्यावर जातो, 10 रुपये येतो, आई संग भांडणं, बापा संग भांडणं. गावात कोणचा मेटर झाला तरी ह्याचंच नाव पुढे येते. कोण बायको देईन ह्याला? गुन्हे दाखल आहे तुझ्यावर. काय पुरुषार्थ काय आपला? अहो, जेमनीचे एजंट आहे, गाड्याचे एजंट आहेत, लग्नाचे सुद्धा एजंट निर्माण झाले ते सध्या. 3-3, 4-4 लाख घेतात मधल्यामध्येच. पोरीला 1 लाख 1.5 लाख देतात, मध्ये 2-3 लाख दाब येतात. बघा, कोणाला जर ह्या धंद्यात उतरायचं असेल, ट्रेंडिंगचा व्यवसाय, फक्त स्कोप आहे. पैसे देऊन आणले होते, नांदली पाहिजे. नाही नांदल्यावर मधल्याला इतकी तुडी होती आणि लोक हे कसं काय नांदा नाही बा. पैशावाले नांदच नसती, सोनं गुंडाळून निघून जातील. बायको निघून गेले. हे म्हणतो, महाराज दिंडीचं प्रस्थान कधी हो? मी म्हणलं का? येरती माई का दुःखाची जार. मला तुला आता कळलं का नमुन्या बायको निघून गेल्या? तुला तर आधी आम्ही म्हणत होतो आपला तो एक देव करून घ्यावा, तेव्हा तो आमचं ऐकलं नाही. बायको निघून गेल्या म्हणतो का नाही कुणाचे कुणी. हे असले नमुनेत माझ्या. दर्जा कमवा, क्वालिटी कमवा, कष्ट करा. अरे आपला बाप काम करतोय, पोरं झोपून येत, आई काम करते, 80 वर्षाचा म्हातारा आजोबा काम करतोय, शेतीत आजी काम करते, आणि पोरं काहीच नाही. खाणे, झोपणे, आईशाराम, बापाची इष्टीने मजा करायचे. 1.5 लाखाचे मोबाईल, ह्याला बॅलन्स बाप टाकतो. लाजा वाटल्या पाहिजे जीवन जगायला. काम धंदे करा ना. बापावर कर्ज नाही पण पोरांवर कर्ज आहे सध्या. बापाने जमीन घेतली, हिर पाडली, घर बांधलं, गाडी घेतली, पुरीचं लग्न केलं, मला शाळा शिकवली, रुपया कर्ज होऊन दिलं नाही. त्याला खानदानी शेतकरी बाप म्हणतात. माय बाप एवढी उलाढाल केली, पण 2-4 लाख पाळू नये शेतकरी. पण त्या शेतकऱ्याचे जी पोरं आहेत त्यांच्यावर कर्ज आहेत का? काही हप्त्यावर घ्यायचं. गाडी हप्त्यावर, मोबाईल हप्त्यावर, कूलर हप्त्यावर घेतला परवा एक जणाने.
3,000चा कूलर फेडूस तर 12ला जाईन आणि 1.5 महिन्यात उन्हाळा संपन, मग पावसाळ्यात कूलरचं काय करायचं भाऊ? म्हणजे कूलर बंद पण हप्ते हे आगाव धंदे. पोरं संगत चांगल्याचे नाही, विचार दर्जेदार नाहीत, आदर्श चांगल्याचे डोळ्यासमोर नाहीत. 24 तास तुम्ही इंस्टाग्राममध्येच बोटं घालत बसल्यावर काय तुम्हाला घेणं देणे बाकीच्या जगाचं? सगळं मोबाईलमध्ये बघायला भेटत आहे. नुसतं जगात काय चाललंय हे बघा. अरे तुझं जगाने बघावं असं काहीतरी विश्व निर्माण करा. हे तरुणांनी लक्षात ठेवा. सोशल मीडियावर कंट्रोल ठेवा, अभ्यास करा. अहो पहाटं उठून काय काय पोरं पळते ते आर्मीत भरती होण्यासाठी, पोलीस भरती होण्यासाठी. पहाटेची 4ची थंडी पण घामाने भिजलेले असते. त्या मुलांविषयी मला स्वाभिमान आहे का? ते नोकरीला लागतील न लागतील त्यांच्या कष्टाचा आणि प्रारब्धाचा विषय झाला, पण रेसमध्ये तर आहेत ना, प्रयत्न तर चालू आहेत ना, जिद्द आहे ना. अशी मुलं गावागावात घडली पाहिजे, ज्यांनी आपल्या आईवडिलाचं गावचं नाव समाजामध्ये उंच दर्जावर नेलं पाहिजे. हे तरुणांचं आद्य कर्तव्य आहे. आणि असे संस्कार आईवडिलांनी आपल्या मुलावर घडवा. सगळे महाराज बोंबालतेत महाराष्ट्रातले, आईवडिलाची सेवा करा, आईवडिलाची सेवा करा. काय सेवा करा म्हणजे सांगितलं कोणी? काय सेवा या शब्दाचा काय अर्थ आहे? सेवा या शब्दाचे फक्त 2च अर्थ आहे, तिसरा अर्थ नाही. नीट ऐका. आईवडिलाची सेवा करा या शब्दाचा पहिला अर्थ, आपल्या शब्दामुळं त्यांना कधी दुखवू नका. आणि दुसरा अर्थ, आपल्या चुकीच्या कामामुळे त्यांची मान समाजात खाली होऊ देऊ नका. बस, ह्याच्यापेक्षा दुसरा अर्थच नाही. सेवा म्हणजे त्यांचे हातपाय चोपायचे नाही, त्यांना गरज नाही हातपाय चोपायची. आपल्यापेक्षा शरीराने आणि मनानं जुनी पिढी फार मजबूत आहे मायबाप. त्यांना झोपाळण तसल्या गोष्टीची गरज. फक्त शब्द आणि कृती आपली जपून तुम्ही मोठं व्हा. नाही सेवा केली तरी चालेल मायबाप. बघा तुम्ही विचार करा, घरात मुलगा बोलत जरी नसला एखाद्या आईला तर ती म्हणते नका काय बोला ना, पण माझा राजा इतका मोठा आहे, तालुका त्याच्या ताब्यात आहे, हिला आई म्हणतात. या जगात आईनं जर संस्कार केला ना, सामान्य घरातला शिवबासुद्धा छत्रपती होऊ शकतो. ही आईच्या आशीर्वादाची पावर हे लक्षात घ्या. म्हणून लेकुराचे हित वाहे. अहो छत्रपती कुणी घडवलेत? रामायण महाभारत, दांडपट्टा, घोडेस्वारी, तलवारबाजी हे जिजाऊ मातेचं शिक्षण आहे. हे लक्षात घ्या. मा जिजाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा. आईनं राजा घडवलाय आणि तो जगासाठी दान दिलाय. आणि पुढची स्टेप सांगू का? फक्त मुलावर प्रेम करते तिला माता म्हणतात, पण जगातल्या प्रत्येक मुलावर प्रेम करते तिला राष्ट्रमाता म्हणतात. जिजाऊ मातेनं फक्त शिवबावर प्रेम नाही केलं, रयतेतल्या प्रत्येक शिवबावर प्रेम केलं. त्यावेळेला अफजल खानाला भेटायला चालले ना, राजाला सांगितलं शिवबा तू मेला तरी चालन, पण माझ्या मराठी मुलकाचा स्वाभिमान कधी मरता कामा नाही, ह्याला राष्ट्रमाता म्हणतात. बेहत्तर माझ्या घरातली माणसं ह्याच्या अगोदर देशासाठी गेलेत, माझा पोटचा गोळा केला तरी चालेल, पण भगव्या झेंड्याची शान राखली पाहिजे. हे तुमचे विचार आहेत. लाडक्या बहिणींनो, नुसत्या 1,500ची वाट बघू नका. आपल्या मातीत कोणत्या माता मावल्या घडल्यात ह्याचा विचार करा. विचार हे सासूनाची भांडण ही लई गायबाने विचार, ही खैरी वांड्याची लक्षणं नाहीत. हे सोडून द्या. जग लय मोठे, ग्लोबल विचार ठेवा जरा. अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी, प्रतिभाताई पाटील, द्रौपदी मुर्मू अशा माता या मातीत घडल्या. अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले या राष्ट्रमातांचे विचार आपल्या जीवनात आणा. आणि तुम्ही जर खंबीर असाल तर पुढची पिढी तुम्ही आदर्शपणे घडवू शकता. असे सुंदर विचार या आईनं आणि या वडिलांनी आपल्या मुलांवर केले. म्हणून मुंबईमध्ये इंजिनियर क्षेत्रामध्ये सुद्धा जॉबला आहेत, पण सगळ्यांना सोबत घेण्याची कला आमच्या संकेत भाऊमध्ये आहे. 2 बहिणी आहेत आणि बहीण भावामध्ये एक विचार आहे. असे संस्कार विचार कुटुंबात तसे असावे लागतात. सुनील का? हां बरं, मी संकेत म्हणलो. सुनील भाऊ, असे सुंदर विचार या परिवारामध्ये आहेत. आणि म्हणून या परिवारानं असा सुंदर कार्यक्रम आयोजित आणि अशीच देशाची, धर्माची आणि या गावाच्या मातीची सेवा या परिवाराच्या हातून पुन्हा पुन्हा घडत राहावी. आणि अशी सेवा जर घडली तरच आपली उत्तम कीर्ती राहील शेवटच्या चरणात. तुका म्हणे का मरणाची सरे, तुका म्हणे का मरणाची सरे, तुका म्हणे का मरणाची सरे, तुका म्हणे का मरणाची सरे.
ये रती माई ग दुःखाची जने दे ये रती माई ग दुःखाची जने दे ये रती माई ग दुःखाची जने दे ये रती माई ग दुःखाची जने तीन चरणापर्यंत सांगितलेले तत्व जर जपले तर कीर्ती शिल्लक राहील. तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमाचे उरे कीर्ती मागे. ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्यांचे खऱ्या अर्थानं त्यांच्या विचारामध्ये सुद्धा सजगता होती, जागरूकता होती आणि म्हणून त्यांचीसुद्धा उत्तम कीर्ती आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन. त्यांचा संपूर्ण परिवार, त्या परिवाराला सुद्धा मी धन्यवाद देतो ज्यांच्यामुळं हा भगवंताच्या नामाचा सोहळा आपल्या सगळ्यांना हा 2 तास रूपी हा ब्रह्मरसाचा असणारा हा आनंद उत्सव सगळ्यांना प्राप्त करून दिला म्हणून या परिवाराचे आभार मानतो. वाणीला पूर्णविराम. या निमित्तानं कार्यक्रमासंदर्भात वेळोवेळी संपर्क साधणारे माझे परमार्थस्ने आमचे कृष्णात महाराज कोळेकर आणि ह्या परिसराचा आणि कर्जचा तसा जुनाच ऋणानुबंध आहे, गुरु शिष्याचं नातं आहे. कोळेमध्ये असणारे गाडगेनाथ महाराज त्यांचे गुरु संत सद्गुरू गोदड महाराज यांची कर्जतला समाधी आहे आणि कर्जतनं कराडला वारी दिलेली आहे की बुवा आता आम्ही नाथ महाराजांची वारी करतो, पांडुरंगाची वारी तुम्ही पुढं चालवा अशी गोदडनाथ महाराजांनी गाडगेनाथ महाराजांना दिलेली गुरु आज्ञा सांभाळून आजही कोळ्यामधून महिन्याची वारी पंढरपूरला चालू आहे. महाराजांचा पंढरपूरला मठ आहे आणि तिथंही दरवर्षीप्रमाणे फार मोठा कार्यक्रम आहे. किती तारखेपासून आहे? 23 मे पासून फार भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आमची सेवा दरवर्षी अधूनमधून आम्हीच ही सगळी मंडळी नियोजन करत असतो. त्या ठिकाणी भव्य कार्यक्रम संपन्न सोहळा होत असतो. परिसरातील सर्व भाविकांना विनंती, 23 मे पासून संपन्न होणाऱ्या त्या कीर्तन महोत्सवाला सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती करतो. या निमित्तानं उपस्थित राहिलेले आमचे ज्ञानेश्वर महाराज असतील, आमचे दुसरे माऊली असतील, आमच्या समेत आलेले भजन सम्राट सोमनाथ महाराज राऊत असतील, ज्यांची सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्था आहे आदरणीय दादा महाराज, त्यांची सुंदर असे बालगोपाळ या ठिकाणी आहेत. सुंदर गायनाचे साथ ज्यांनी केली भजन सम्राट आमचे परमार्थस्ने श्रीकांत महाराज, त्यांची विशेष उपस्थिती आहे. सागर महाराज आणि सुधीर महाराज ही सगळी महाराष्ट्रभर फिरणारी मंडळ आहे. मृदुंगाचार्य माऊली केदार महाराज, विनेकरी सुद्धा अगदी चांगले तरुण तडफदार आहे. तुमचे आभार मानतो. विनेकरी नाही तर सगळे दाखायला लागलेलेच असतील, पण चांगले आज तरणा भाग्यवंत नटी हरिकन तरुण तडफदार विनेकरी आहेत आणि वा कीर्तनकार आहेत. त्याच्यामुळं छान विनेकरी असतील, चोपदार माऊली आहेत, हार्मोनियम वादक, सोशल मीडियाचे प्रतिनिधी, सर्वांचे आभार मानतो. या निमित्तानं कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आमचे परमार्थस्ने आमचे सूरज भाऊ, या परिसरात कुठेही कार्यक्रम असेल तरी आवर्जून येतात असे आमचे सूरज भाऊ असतील. बाजूला बसणारे आमचे कोळ्याचे दादा भाऊंचं असं प्रेम आहे आमच्या संस्थांवरती सुद्धा दरवर्षी येत असताना. आमच्या वडिलांचं नाव बी भाऊच आहे, त्याच्यामुळं ह्या भाऊंचं आणि त्या भाऊचं चांगले प्रेमाचे संबंध आहेत. आल्याच हे भाऊ म्हणले आमच्या भाऊला का आणलं नाही म्हणले. असे आमचे आदरणीय भाऊ, त्यांचा माझ्यावर विशेष जिव्हाळा आहे, त्यांचे आभार मानतो. दुसरे आमचे आमदार साहेबांचं काम पाहणारे आमचे मारुती दादा जाधव, त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे, त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. दुसरे आमचे माऊली आहेत आपल्याच गावातील हरिभक्तपरायण जाधव महाराज आणि आपल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये बालसंस्कार शिबिर त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. त्याही शिबिराचा सर्व युवकांनी लाभ घ्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर